होणार आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, आता हे कार्यक्रम झाला की घरी जात असताना तुम्हाला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी। त्याच्यानंतर परत पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर आणखीन आज आहे 8 तारीख, 8 ऑगस्ट, 9, 10, 11, 12 आणखीन 4 दिवस दररोज वेगवेगळ्या भागात तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात घाटाच्या खाली आजूबाजूच्या परिसरात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, तुमच्या पिकाला जीवदान ठरणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हे झाला 4 दिवसाचा अंदाज। त्याच्यानंतर परत पाऊस कधी येणार ते देखील सांगतो। तुम्ही काय करा, ह्या 4-5 दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तशा फवारण्या करून घ्या। त्याच्यानंतर 14 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 14, 15, 16, 17, 18 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। मागे जसा पडला होता का त्याचीच कॉपी परत येणार आहे, म्हणून तुम्हाला एक माहीत असं सांगतो। म्हणून तुम्ही काय करा, ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये शेतात सोयाबीनमध्ये पाणी साचत असेल तर तुम्ही काय करा, त्या ठिकाणी सुपर फॉस्फेट खत फेकून द्यावा। कारण की पाणी साचल्याच्या नंतर सुपर फॉस्फेट जर फेकला तर तुमचं पाणी आटून जातं आणि तुमचं पीक वाया जाणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं। म्हणजे 14 ते 18च्या दरम्यान परत एकदा राज्यामध्ये मुसळधार पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। हे झालं आता 8 दिवसाचा अंदाज। आता या ऑगस्ट मध्ये पाऊस कधी पडणार आहे या परत कोणाला विचारू नका। काय करा, हे म्हणजे 25, 26, 27, 28, 29 ऑगस्टला परत एकदा शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे, म्हणून हे शेवटच्या महिन्यातला म्हणजे या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातला हे अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये पाऊस कधी येणार आहे, सप्टेंबर मध्ये देखील 10 ते 14च्या दरम्यान परत एकदा सप्टेंबर मध्ये मोठा पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून सप्टेंबर मध्ये 2 मोठे पाऊस होणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर ऑक्टोबर मध्ये कधी पाऊस